दोन फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील समोर बॅटिंग इनला कृष्णा आणि साथ देतोय किरण. पहिल्या षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्क होती योगेश नाईकवाडी. संघाच्या वतीने पाहायला मिळेल पहिल्या ओव्हरला सुरुवात करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर दोन फिल्डर 30 गज सर्कलच्या बाहेर. इकडे पाहतो आपण समोर लेफ्ट हँडर बॅटर वायडिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर दाखल केले. तसेच पाहतो आपण लॉंग ऑन व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहायला मिळेल. तर सामना स्टार्ट होतोय. पहिला बॉल घेऊन येतो योगेश बॉलिंग मार्कवर. होऊन जाऊ द्या मोठा डाव. क्रिकेट या 3 अक्षरी महामंत्राला करूया सुरुवात. जाऊया क्रिकेटच्या स्वर्गात, क्रिकेटच्या पंढरीमध्ये. पहिला बॉल सिंधू स्लॉट मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑफ मध्ये पाहतो आपण यावेळेस येत असताना नंबर 41 जर्सीवरती या बॉलला फील्ड करताय. तर पहिल्या बॉलवरती सिंगल प्राप्त होईल आणि सिंगल सोबत होती वाढ फलकावरती 1 अंकाने. 4 अंक सोबत पाहिले तर 1 अंकासोबत सुरुवात झालेली पाहायला मिळते. मैदानाच्या आत नंबर 33 वरती बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अजून एकदा सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. येणारा पुढील दुसरा बॉल फील्डमध्ये बदलाव. मिड विकेट खाली घेतलं जाईल. पाहतो आपण 30 गज सर्कलच्या आतमध्ये लॉंग ऑन मिड ऑफ मध्ये पाहिलं तर फिल्डर दाखल केला असताना पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवरती पुढील चेंडू पाहायला मिळतोय. या बॉलला मोठ्या पटक्यामध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही मोठ्याने. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन पोहोचलेला पाहायला मिळेल. कुठल्या प्रकारची धावसंख्या नाही या बॉलवर. 0 लागेल. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढीलो आम्ही, शून्याचं करतो मंथन आम्ही. चला शोधू या शून्यात सर्व काही. पहिल्या बॉलवरती एकदा, दुसऱ्या बॉलवरती 0. येणारा तिसरा चेंडू षटकातील पाहायला मिळेल अजून एकदा. तर तिसरा बॉल राऊंड द विकेटचा मारा. कडा घेतोय बॉल गलीच्या दिशेमधून. थर्डमॅनला चेंडू पळतोय. फिल्डर नाही त्या ठिकाणी. या पहिल्या ओव्हर आजच्या पहिल्या दिवसातील पहिल्या मॅच मधील पहिला मानाचा कडक लांब सडक बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन भगवा फडक. येतोय 4 धावीचा फटका. तरी 4 धावा येत आहे. 4 धावी सोबत होईल वाढ फलकावरती 5 या अंकावर धावसंख्येत झालेली वाढ पाहायला मिळते. प्रॉपर टायमिंग झालं नाही तरी सुद्धा पाहतो आपण चेंडू मागे पळतो. आउटफिल्ड तेच आहे कारण मैदानात बॉल पडल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. तर 4 धावा मिळतील. 5 अंकावरती झालेली वाढ पाहायला मिळेल. येणारा पुढील बॉल षटकामधील अजून एकदा बॉलिंग ट्रॅकवरती घेऊन येत असणारा गोलंदाज योगेश. दोन्ही संघ मजबूत संघ आहेत. दोन्ही संघामध्ये बॅटिंग लाईन तसेच गोलंदाजी देखील चांगली आहे असं बघता येईल मैदानाच्या आधी. कारण कित्येकच वेळा पाहिले आपण या दोन्ही संघाला. कित्येकच वेळा एकमेकांसमोर आलेले आहेत. एकमेकांना धूळ चाललेला आहे. या पट्टीवरती येणारा पुढील या ओव्हरमध्ये चौथा चेंडू पुन्हा इथे घेऊन येतो योगेश गोलंदाजी मार्कवर. येणारा पुढील राऊंड द विकेटचा बारा अजून एकदा पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर. इट्स अ वाईड बॉल. रूल क्रमांक 22 क्रिकेट या खेळातील महत्वाचा रूल म्हणजेच वाईड. आणि सोबत पाहतो आपण या बॉलला एका धावेमध्ये कन्व्हर्ट करतात. आपण कवरती वाढ होते. बॉल नव्याने पेश करायला लागला. अंपायर्स कॉल करताय. वाईड मेल बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड द विकेटचा बारा अजून एकदा डाव्या एसटी बाहेरून पुढील बॉल कडा घेतो फिल्डर त्या ठिकाणी. स्लिपच्या हातातून चेंडू फ्लाय स्लिप मध्ये एक धाव प्राप्त केल्याचा प्रयत्न केला. एका धावी सोबत होईल वाढता फलकावरती 1 अंकाने. तरी सिंगल मिळते. सिंगल सोबत झालेली वाढ आपल्याला पाहायला मिळते. अजून एकदा धाफलकावरती टोटल स्कोर जाऊन पोहोचते धाफलकावरती. माफ करा सिंगल घेतली नाही. त्यासोबत पाहता आपण मैदानात या बॉलला शून्यामध्ये कन्व्हर्ट करतात. प्रॉपर टायमिंग सोबत जाण्याचा प्रयत्न अजून एकदा पाहता या बॉलवरती प्रयत्न केलेला किरण आक्रमक आहे. सोबत नेहमीच चांगले फटकेबाजी करतो. ऑन साईड असेल समोर स्टेट लॉफ्ट असेल असे चांगले फटके खेळतो किरण. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पोचलेला बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. मोठा निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅकवरती येणारा पुढील चेंडू षटकातील. तू ऐकत असता जय घोषाचे नारी. या कालगतीचे कधीच नको विसरू वारे. अचूक चेंडू तो फटकार काळाचा. डोंगर बनवावा लागेल धावांचा. निरंतर राहील आठवणीतल्या कणाकणाला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जीवन म्हणजे क्रिकेट राजा. स्लॉट मध्ये चेंडू पाठवलाय. पार्किंग द लॉट मध्ये गरजतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा. मारतोय या 4 धावा. या 4 धावीसोबत पाहतो आपण चेंडू सीमा रेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हर त्या ठिकाणी फिल्डर नव्हता आणि चेंडू 60 निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रिप्ले अक्षर मध्ये पाहायला मिळेल श्री इव्हेंट लाईव्ह या चॅनलवरती हा मानाचा कडक चौकार. ओव्हर नंबर 1 संपेल. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 10 या अंकावरती गंगा महाळुंगी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात लगेच केली जाते. गोलंदाजी मार्क होती. गोटीराम गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळेल. 2 फिल्डर अजूनही 30 गज सर्कलच्या बाहेर उभे दाखल राहतील. कारण पाहतो आपण पॉवर प्ले महत्वाचा रूल आणि त्याच महत्वपूर्ण रूल मध्ये मैदानाच्या आत फॉर्मॅलिटीज रूल्स फॉलो करत असताना पाहतो आपण या स्पर्धेमध्ये भव्य दिव्य अशी स्पर्धा गेल्या 8 दिवसांपासून चालू असताना पाहता आपण आजचा अंतिम दिवस. गेला होता टास शेवट गोड व्हावा. या जीवनाचा आनंद सुगंधा परी दळवावा.
विहिरीत पाणी बघ, पाण्यात विहीर बघ, विहिरीत वेल बघ, वेलाला फुल बघ आणि त्या फुलाचा दरवळता हा सुगंध बघ. अशी स्पर्धा पाहतो आपण नाशिक जिल्ह्यातील एक नामांकित स्पर्धा. गोलंदाजी मार्ग येणारा पुढील पहिल्या चेंडू षटकातील ऑन साइडला टोलण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही मोठाने. या पहिल्या बॉलवरती पाहतो आपण विकेट पडते असं वाटतंय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज जो ते बाद, या बॉलवरती विकेट पडलेली. पहिल्याच बॉलवरती टॉपेज लागून विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन पोहोचलेला पाहायला मिळतो. विकेट नंबर 1. पहिला फलंदाज होतोय बाद 10 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होत असताना पाहायला मिळेल टीम गंगा म्हाळुंगी संघाच्या वतीने. राजू हा फलंदाज पाहतो आपण मैदानाच्या आत. लेफ्ट हँडर आणि सोबत आक्रमक विस्फोटक खेळाडू पाहायला मिळेल राजू. बॅटिंग मार्कवरती दाखल झालेला. 10 धावा फलकावरती लॉस ऑफ 1 विकेट डाऊन. टीम गंगा म्हाळुंगी संघाची धावसंख्या थांबलेली पाहायला मिळेल. एका विकेटच्या सोबत नवीन बॅटर मैदानात नंबर 5 एकच वादा राजू दादा. बॅटिंग मार्कवरती दाखल. या हंगामामध्ये पाहिलं तर राजू आक्रमकतेने पाहिले आपण नेहमीच चांगली खिलाडी आणि चांगल्याच खेळ सोबत मैदानात उतरतो आणि चांगल्या पद्धतीने बॅटिंग लाईन देखील करतो. तर जबाबदारी वाढते आणि या जबाबदारी सोबत मैदानात दाखल झालेला पाहायला मिळेल. येणाऱ्या पुढील बॉल षटकातील दुसरा चेंडू पाहायला मिळतो. गोटेराम गोलंदाजी ट्रॅकवरती लेफ्ट हँडर गोलंदाज ऑन साइडला टोलण्याचा प्रयत्न, डॉट डिलिव्हरी चेंडू जमा झालेला पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही मोठा निर्धाव चेंडू जमा होतो. या बॉलवरती कुठल्या प्रकारचे संपर्क नसताना पाहायला मिळतोय. येणाऱ्या पुढील बॉल षटकामधील वाट एवढी पाहावी की तिला कोणत्या प्रकारची वेळ नसावी. चातकाला ओढ लागावी सरीतून पडणाऱ्या पावसाच्या एका थेंबाची आणि त्या थेंबाने त्याची तहान भागली जावी अशी स्पर्धा. अजून एकदा पाहतो आपण विकेट नंबर 2. दुसरा फलंदाज माघारी. पालत्या घड्यावरती पाणी, जखमीवरती मीठ आणि तसेच पाहतो आपण दिव्याखाली अंधार. विकेट नंबर 2. दुसरा फलंदाज माघारी परतताना 10 धावा फलकावरती थांबलेला बॅटर मैदानात दाखल होतोय. फलंदाज पास झालेला पाहायला मिळेल. भातुकलीच्या खेळातील राजा आणि करानी अर्ध्यावरती डाव मोडला. अधुरी कहाणी जणू काय लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली आणि या सुखी संसाराला कोणाची नजर लागली. दुसरा फलंदाज तंबूला माघारी. उषकाल होता काल रात्र झाली. अरे आयुष्याच्या पेटवा नव्या मशाली, नवी मशाल हातामध्ये घेऊन रामा फलंदाज मैदानात दाखल होत असताना पाहायला मिळतो. गंगा म्हाळुंगी संघाच्या वतीने 10 धावींवरती 2 विकेटच्या नुकसानीवरती धावसंख्या थांबलेली पाहायला मिळेल आणि सोबत विकेट पडते या बॉलवरती. तर फलंदाज होतोय बाद आणि तसेच जागा भरून करण्यासाठी रामा हा फलंदाज मैदानात दाखल झालेला पाहायला मिळेल. आता आपण भव्य दिव्य अशी स्पर्धा महंत पकडदास महाराज चषक घेणार 2025चा हंगाम आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये 4 मध्ये जाण्याचा प्रवास सुरू झालाय मैदानात. बॉलिंग ट्रॅकवरती येणाऱ्या पुढील चेंडू षटकातील अजून एकदा गेले 1 वर्ष 12 महिने 365 दिवस पाहतो आपण 52 आठवडे या स्पर्धेची वाट पाहिली. ज्या दिवसाची आपण भागीदार आहोत, जो दिवस म्हणजेच आपल्या समोर असणारा दिवस ही स्पर्धा. पट्टीवरती येणाऱ्या पुढील चेंडू षटकातील अजून एकदा ऑन साइडला टोलण्याचा प्रयत्न, बॉलला हवेमध्ये फिल्डर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जाऊन त्या ठिकाणी पडतोय खाली. तर सिंगल घेण्यामध्ये प्राप्त होत आहे. तर सिंगल मिळेल आणि त्या सिंगल सोबत होईल वाढ फलकावरती. संघर्ष, एकता, चर्चा, प्रेम, संबंध, आपुलकी, मैत्री या सर्व गोष्टींचं पुस्तक म्हणजेच पाहता आपण ही स्पर्धा. आजच्या दिवसातील पहिला सामना रंगलेला. 11 धावा फलकावर 11 धावेसोबत येणारे पुढील या ओव्हरमधील 2 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी असताना पाहायला मिळतोय. दाद द्या, प्रतिसाद द्या, भरभराटीने मानवंदना द्या आणि याच खेळाचे पुढे चालत राहा. या मातीने दिला वारसा, कठोर छाती दगडाची दिली नद्यांनी समर्थता, इथे बलिदानाची पहाड डोंगर सांगत इथे अजिंक्यता स्वराज्याची. जगदंबेचा पालवी ते लढवय्याच्या सदासरी, रणपंदीची जात आमची कोणम्मा भयभीत करी. अजून पाहतो आपण या बॉलला सिंगल सोबत प्राप्त केली जाते धाव. एका धावेने होईल वाढ फलकावर. टोटल स्कोर 12 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल. उरलेला दुसऱ्या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. अंतिम बॉल पाहायला मिळतोय मैदानाच्या आत पट्टीवरती पडला जर अंतिम चेंडू घेऊन येतोय गोलंदाज गोटीराम. पाहिले तर या बॉलला लोवर फुल टॉस समोर इनसाइड आउट घेण्याचा प्रयत्न. ओव्हर नंबर 2 होते समाप्त. 2 षटकाचा खेळ संपलेला. गंगा म्हाळुंगी संघाची धावसंख्या 12 या अंकावरती 2 विकेटच्या नुकसानीवरती पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 लगेच सुरू होईल. 5 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. तर योगेश या गोलंदाजाला प्राचार्य केले जाईल. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 3 ची सुरुवात करण्यासाठी दाखल होते. 5 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर काढायचे आहेत कारण पॉवर प्ले संपेल. क्रिकेट या खेळाचा रूल म्हणजेच पॉवर प्ले समाप्त झालेला पाहायला मिळेल. मैदानाच्या ते 5 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर.
क्रिकेट या खेळाचा पहिला रूल असा बनतोय मैदानाचा की प्रथमतः पहिला संघ धावा घेण्याचं वळण घेतोय आणि दुसरा संघ धावा रोखण्याचा प्रतिबंध घातला जातोय. असं म्हणतात की क्रिकेट या खेळाला इंग्लंड या देशाने जन्म दिला, परंतु याच खेळाला आपल्याच भारत देशाने लहानाचं मोठं केलं. असं म्हणतात की इंग्लंड देशामध्ये वेल्स नावाच्या वसामध्ये एक घनदाट जंगलाच्या सुकलेल्या भेंडीच्या काडीपासून खेळला जाणारा खेळ क्रिकेट आढळला होता आणि तिथूनच या खेळाचा उगम पावला. आता आपण ओव्हर नंबर 3 मधील पहिल्या बॉल षटकातील पहिल्या बॉलकडे वळूया. राऊंड द विकेट, इनसाइड आउट बॉल हवेमध्ये, फिल्डर डीप कव्हर मध्ये, झेल टिपला जातोय, बिग विकेट गॉन, सोन्याचा मासा गळाला. विकेट नंबर 3, तिसरा फलंदाज स्तंभूला माघारी येतो. या बॉलवरती पाहतो आपण कीप फॉर किरण, आक्रमक हुकमेक्का होतो बाद किरण. विकेट नंबर 3, तिसरा फलंदाज माघारी परतताना 12 धावा धावफलकावरती मात्र, आणि या 12 धावेसोबत बाद झालेला किरण पाहायला मिळेल ड्रेसिंग रूमला. न्यू बॅटर मैदानात जबाबदारी, कर्तबगारी वेळेवरती मात, या 3 गोष्टी जबाबदारी वाढते खांद्यावरती. दत्तू हा फलंदाज पाहायला मिळेल मैदानात दाखल झाला नंबर 6च्या जर्सीवरती. जिंकायचं म्हटलं की योग्य त्यावेळी योग्य तोच पत्ता बाहेर काढावा, नाहीतर हुकमेक्के देखील वाया जातात. उडत्या पाखरांना परदेश येते पण असावी, नजरेत नेहमी नवी दिसे असावी. घरट्याचं काय मित्रांनो, घरटे येतंय केव्हाही बांधता, स्वप्नांपलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. जिद्द बनाची, ताकद पायांची, खेळ मातीचा आणि नाद क्रिकेटचा. मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण उपस्थित सर्व मान्यवर, सर्वांचं हार्दिक स्वागत. तसेच या स्पर्धेचे आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहे, आदरणीय निलेश भाऊ कसबे, तसेच राहुल पप्पू तेटे, आणि तसेच पाहतो आपण संजय बाबा तेटे, किरण भाऊ तेटे, सुनील होडे, तसेच पाहतो आपण योगेशजी लबडे, तसेच पाहतो आपण कालिदासजी तेटे, राहुलजी तेटे. या सर्व आयोजकांच्या वतीने स्पर्धा पार पडते आणि सर्वांच्या भेटीला आलेला सर्वात मोठा प्लॅटफॉर्म नाशिक जिल्ह्यातील पाहायला मिळतोय. अजून एकदा पाहतो आपण या बॉल हलक्याच्या ड्राईव्ह सोबत खेळून काढले चेंडू डीप कव्हर पॉइंट मध्ये पाहता फिल्डर त्या ठिकाणी तर सिंगल घेतली झाली. या सिंगल सोबत होईल वाढ फलकावरती एका धावेने. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. मैदानाच्या आत सोबत पाहतो आपण या बॉलवरती सिंगल घेतली जात असताना आपल्याला पाहायला मिळते, तर सिंगल सोबत स्ट्राईक रोटेट होईल आणि धावसंख्येत होईल वाढ. 13 या अंकावरती धावसंख्या टोटल आकडेवारी जाऊन पोहोचलेली पाहायला मिळते. तिसऱ्या षटकातील येणारे 4 चेंडू अजूनही शिल्लक. फुलाने फुल जपायचं आहे, झाडाने झाड पण जपायचं आहे, खेळाडूंनी खेळाडू वृत्ती जपायची आहे आणि माणसाने माणूस पण जपायचा आहे. असे पाहता आपण शिस्तबद्ध स्पर्धा. अजून एकदा या बॉलला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट नाही तर पाहिलं तर या बॉल सोबत कुठल्या प्रकारची धावसंख्या नाही. धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्ग पुढील बॉल षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक उरलेला. राऊंड द विकेटचा 12. ओहो, लाजवाब फटका बॉल हवेमध्ये, इंटू द गॅप मध्ये चेंडू सीमा रेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर काढली तलवार, राणी घुसवली अरे पार. गरजतोय शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा चावा, मारतोय 4 धावा. या 4 धावीसोबत होते वाढ फलकावरती 4 अंकाने. अजून एकदा तरी 4 धावीसोबत पाहतो आपण 17 धावेवरती टोटल आकडेवारी जाऊन पोहोचलेली पाहायला मिळेल. प्रॉपर टायमिंग, इनसाइड आउट पाहिला आपण बॉलला, गॅप मध्ये ढकलून दिलं तरी मिळत आहे 4. येणारा पुढील बॉल षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक उरलेला बाकी. या 2 चेंडू सोबत प्राप्त अजूनही मोठ्या फटक्यांना करावं लागेल. खोल टप्प्याचा मारा समोर वाईड यॉर्क वरती सोडलेला हा बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क होतोय ते खरं, परंतु त्याच बॉलवरती पाहतो आपण कुठल्या प्रकारची धावसंख्या नाही. मोठा निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळतो. येणारा पुढील बॉल ओव्हर मधील अजून एकदा उडलेला 1 चेंडू शिल्लक बाकी. ओव्हर नंबर 3 मधील पाहता आपण उडलेला 1 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी असताना बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड द विकेटचा मारा. इनसाइड आउट अजून एकदा पाहतो आपण स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याच ठिकाणी कॉपी बुक स्टाईल मध्ये मागील बॉलवरती देखील त्या ठिकाणी खेळून काढलेला फटका. अजून एकदा त्या ठिकाणी दत्तू आणि तसेच पाहता आपण सोबत रामाच्या बंदुकीतून सुटलेली 60 गोळी बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. ओव्हर नंबर 3 होते समाप्त. 3 षटकाचा खेळ संपलेला. 21 धावा फलकावरती. गंगा म्हाळुंगी या संघाची धावसंख्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतो आपण 21 धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली जाते. पाहतो आपण ही स्पर्धा महंत पकडदास महाराज चषक गिरणारे 2025चा हंगाम सुरू असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं स्वागत. सर्व मान्यवरांचं पाहता आपण चांगलं सहकार्य या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय शशीजी तेटे, तसेच पाहता आपण विनाजी कसबे, विष्णूजी तेटे, तसेच केशवजी शिंदे यांच्या वतीने आपल्याला पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे. भगवानजी गभाले, तसेच पाहता आपण सोनूजी पेंडकोळी, तसेच आदरणीय विष्णुपंत महेश धोनी यांच्या वतीने पाहता आपण पारितोषिक लाभलेले. ओव्हर नंबर 4 ची सुरुवात. गोटीराम अजून एकदा गोलंदाजी करतोय. पहिला बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही मोठ्याने. निर्धाव बॉल जमा झालेला पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या हातामध्ये सुखरूप चेंडू जाऊन पोहोचलेला. या बॉलवरती पाहिलं तर मोठ्या फटक्यासोबत जाण्याचा तिथे जरूर केला तर होता, परंतु संपर्क काहीसा झाला नाही मागील बॉलवर. वेट अँड वॉच मध्ये होता. यावेळेस या क्षणाला पाहत आपण या बॉलवरती खेळून काढले.
डीप कव्हर मध्ये फिल्डर दाखल केलेला पाहायला मिळेल. मागील बॉलवरती 2 बाउंड्रीज त्याच ठिकाणी मारलेल्या होत्या, त्यामुळे पाहता आपण फिल्डर लावलेल्या त्या ठिकाणी तर सिंगल मेल सिंगल सोबत होईल पाडता फलकावरती एका धावेने. एका अंकासोबत टोटल आकडेवारी जाऊन पोहोचते धावफलकावरती. धावसंख्या 22. येणारे पुढील या ओव्हरमधील अजूनही 4 चेंडू पाहायला मिळतील. ओव्हर द विकेटचा मारा लेफ्ट आर्म गोलंदाज ऑन साइडला टोलवल्या चेंडूला डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर त्या ठिकाणी पाहता आपण नाही तर मिळत आहे 4 धावा. चेंडू पाहता आपण मैदानाच्या बाहेर जातो, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. 4 धावेसोबत होईल पाडता फलकावर. 26 अंकावरती धावसंख्येत झालेली वाढ आपल्याला पाहायला मिळते. लोट सारी गर्दी आपल्याला पाहायला मिळते मैदानात. एक सूचना आहे मैदानात उपस्थित शाळेतील मुलं, आपण शाळा चालू आहे, शाळेत जायचं, आपण थांबू नका मैदानात, याची दखल घ्यायची आपण. कॅमेरा फिरेल तुमच्याकडे आणि कॅमेरा थेट सरांना जाईल. सर देखील बघतील तुम्हाला, तर सर मैदानात उपस्थित होते याची नोंद ठेवा. पण शाळेतील मुलं शाळेत जायचं आहे याची नोंद ठेवायची आहे. 26 धावा दाखल 26 धावेसोबत येणारे पुढील 3 चेंडूचा खेळ शिल्लक उरलेला बाकी असताना पाहायला मिळतोय. गोटीराम बॉलिंग ट्रॅकवरती येणारा पुढील बॉल षटकातील काटलारी दांडू खेळायला बरी चेंडू कुस्ती कबड्डीचा केलाय खेळ. क्रिकेटचा पाहता आपण या बॉलवरती ऑन साइडला टोलून अजून एकदा चेंडू पळतोय. लॉंग लेग बाउंड्री लाईन क्लिअर करणारा चेंडू सीमा रेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळत आहे 4 धावा. या 4 धावेसोबत होते वाढता फलकावरती 30 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. या 30 धावेसोबत पाहता आपण या बॉलला वेट अँड वॉच मध्ये खेळून काढलं तर चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईन क्लिअर करणारा चेंडू पाहायला मिळेल 4 धावेसाठी. 4 अंकांनी होते वाढता फलकावरती. बॉलिंग मार्क होती पुढील बॉल षटकातील. ज्याची बाग फुल झाली त्याला 2 फुले द्यावी. ज्याच्या अंगणामध्ये ढग झुंकले त्याने उंजळभर पाणी द्यावी. ज्याच्या आभाळाभर उंची त्याने थोडे खाली यावी. ज्याच्या अंगणामध्ये बाग फुलली त्याने 2 फुले द्यावे. अशी स्पर्धा पाहतो आपण. व्रत घेतले सेवेची अश्रू पुसता यावी. देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे. सह्याद्रीकडून लढण्यासाठी ढाल घ्यावी. उसाळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आया घ्यावी आणि भरलेलेच भीमीकडून तुकोबांची माळ घ्यावी. अशी स्पर्धा पाहता परत एकदा या बॉलला रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केलेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाही मोठाने. निर्धाव बॉल जमा झालेला पाहायला मिळेल. धावसंख्या थांबलेली धावफलकावरती 30 अंकावर. उभा नंबर 4 सुरू आहे. उरलेला 1 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. जावी अंतिम चेंडूकडे. पाय असावी जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना, संकटांनाही ठणकावून सांगावे या आता 72 नजरेवरती नजर रोखून द्यावे आयुष्याला प्रत्युत्तर. ओव्हर नंबर 4 होते समाप्त. 4 षटकानंतर धावसंख्या 30 या अंकावरती. गंगा महाळुंगी या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. 30 धावसंख्या धावफलकावरती. ओव्हर नंबर 4 संपलेला. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात लगेच केली जाईल. तर 5व्या षटकाची सुरुवात पाहायला मिळेल मैदानाच्या आत. बॉलिंग मार्क होते. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात करत असताना पाहतो आपण दत्ता बॉलिंग टाकवरती यावेळेस प्राचारण केलं जातं या गोलंदाजाला. पहिला बॉल षटकामधील 5व्या षटकाची सुरुवात पाहायला मिळेल. अद्याप मैदानाच्या आधी तुम्हाला टॉप गिअरवरती पळावं लागेल टीम गंगा महाळुंगी, कारण डेथ ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या येते तर तुम्हाला तो प्रयत्न करावा लागेल मैदानाच्या देखीपट्टीवरती. प्रयत्न असा करा की मैदानाच्या मध्ये हरलो तरी इतिहास आणि पराभूत झालो तरी सुद्धा इतिहास घडला पाहिजे. या पट्टीवरती येणारा पुढील षटकातील पाहायला मिळतो पहिला बॉल. ऑन साइडला टोळलेलं बॉल वरती पाहत आपण आक्रमण चढवलंय. चेंडूला भिरकावून दिलंय सीमारेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत षटकार बाउंड्री लाईनच्या बाहेर. गरजतोय छावा, मारतोय 6 धावा. 6 धावेसोबत रिप्लॅक्चर मध्ये पाहायला मिळेल हा चेंडू अजून एकदा. 6 धावींचा हा तडाखा लाजवाब स्ट्रोक. येणारा दुसरा बॉल षटकातील. पहिल्या परकला जाऊन दिली, सोडून दिली या बॉलवरती प्रीत जरूर इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न वाईडच्या दिशेमध्ये चेंडू जातो. अंपायरचा कॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. तर वाईड मिळेल. वाईड सोबत 1 धावेने होईल वाढ धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती दुसरा बॉल षटकातील. दुसरा बॉल षटकामधील पाहायला मिळतोय. अजून एकदा पाहत आपण चेंडूला हुक करून खेळून काढले. चेंडू सीमा रेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर. पवेलियन कक्षामध्ये पाहत आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला चौकार. महागडे षटक पहिल्या 2 बॉलवरती जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न ठेवला आणि त्या प्रयत्नासोबत चेंडू सीमा रेषा पलीकडे गेलेला पाहायला मिळतो. 4 धावेसाठी 4 अंकांनी उते वाढ धावफलकावरती. टोटल आकडेवारी पाहत आपण स्कोर जाऊन पोहोचतोय धावफलकावर 41 अंकावरती धावा जाऊन पोहोचताय. प्रॉपर टायमिंग. अजून एकदा पाहतो आपण बॉलिंग ट्रॅकवरती पुढील बॉल षटकामधील
पुन्हा एकदा वारंवार फिल्डर त्या ठिकाणी मिस फील्ड करतोय तर चेंडू सीमारेषा पलीकडे डीप फॉरवर्ड लेग मिस फील्ड होईल. चुकी करून जमणार नाही कारण या खेळामध्ये तुम्हाला चुकीला माफी नाही. चुका करणे माणसाचा धर्म आहे परंतु चुका सुधारणे माणसाचा गुणधर्म आहे. मिळत आहे 4 45 अंकावरती धावा. 45 धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते प्रॉपर टायमिंग सोबत. अजून एकदा या बॉलला पाहिलं तर चेंडू सीमारेषा पलीकडे गेलेला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. मिस फील्ड होते. चुका होता चुका सुधरत चला मैदानाच्या आधी वेळ येते त्या वेळेवरती बात करत चला कबड्डीवरती पुढील चेंडू षटकाबद्दल अजून एकदा आयुष्यात जन्माला आहेस थोडं जगून बघ संकट खूप येतात संकटात नरम बघ बुद्धिबळाचा डाव म्हणणं सोपा आहे परंतु क्रिकेट त्या खेळाचा डाव एकदा खेळून बघ. क्रिकेट नाही खेळ भातुकलीचा क्रिकेट म्हणजे ऊन वनवा जाळ जाणं स्वतः जंगल होऊन राहणं जळत राहणं मैदानाच्या आमच्या पट्टीवरती पुढील बॉल लावेमध्ये फिल्डर खाली दूरवरती राहतो चेंडू सीमा रेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एकदा पाहता आपण दत्तू या खेळाडूच्या बंदुकीतून सुटलेली एक गोळी 6 धावेसाठी तर 6 धावी सोबत होती वाढ. 51 अंकावरती धावा जाऊन पोहोचले येणारे पुढील 2 बॉल अजून शिल्लक. महागडे षटक 2 षटकार येते 2 चौकार येते प्लस वाईड तर नक्कीच धावसंख्येत झालेली वाढ पाहायला मिळेल. 21 धावा येत आहे 4 बॉलवर येणारे 2 चेंडू शिल्लक उरलेले षटकातील. पुन्हा एकदा पाहता आपण इनसाइड आउट दत्तू बरसतोय मैदानाच्या आतमध्ये गालील लोटांगण वंदीने चरण डोळ्यानं पाहिने फटके तुझे. मैदानाच्या आत पाहतो आपण फटकेबाजी जोरदार आणि याच फटक्यांसोबत चेंडू सीमा रेषा पलीकडे अजून एकदा 4 धावींचा हा लाजवाब हाय हँडसम सुपर शॉट. मिळताय 4 55 धावा टोटली आकडेवारी जाऊन पोहोचते. उरलेला 1 बॉल या ओव्हरमध्ये शिल्लक. 1 चेंडूचा खेळ शिल्लक उरलेला बाकी सर पाहता आपण धावसंख्येत झालेली वाढ 55 धावा टोटली आकडेवारी जाऊन पोहोचते. अंतिम बॉल ओव्हर मधील समोर मिडऑफ मधून चेंडू डीप मिडऑफला पळतोय फिल्डर येते त्या ठिकाणी पाहतो आपण एकदा पूर्ण दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न ठेवला असताना या बॉलवरती दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. तर सर्वात महागडे षटक 5वे षटक 27 धावा आलेल्या या ओव्हरमध्ये 5 ओव्हरमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल 57 या अंकावरती टीम गंगा म्हाळुंगी या संघाची धावसंख्या उरलेल्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. तर पाहतो आपण अंतिम ओव्हर मैदानात लगेच सातारताना गोलंदाजी मार्कवर. अंतिम ओव्हरला सुरुवात केली जाते. बॉलिंग मार्क गोलंदाज दाखल होतो. अंतिम ओव्हरची सुरुवात पाहायला मिळेल. पहिल्या 5 ओव्हरमध्ये धावसंख्या आलेल्या 57 या अंकावर 57 धावीसोबत पाहता आपण अंतिम ओव्हरची सुरुवात केली जाते. डेथ ओव्हरमध्ये मी म्हटलं होतं की जास्तीत जास्त धावा येत आणि जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न देखील ठेवलेला पाहायला मिळते कारण 57 धावसंख्या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर उरलेल्या अंतिम 6 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. पहिला बॉल षटकातील आणि पहिल्याच बॉलवर चेंडू सीमारेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावले चेंडूला 6 धावेसाठी षटकार. रिप्लाक्षर पाहायला मिळेल. रामाचा सुसाट सुटलेला बाण पाहतो आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर. भगव्या रंगाची दमक बघ स्वाभिमानाच्या अंग आहे घाबरू नको कुणाल तुपर म्हणजे शिवबाचा वाघ आहे गरजतोय छावा मारतोय 6 धावा. 6 धावीसोबत सुरुवात या षटकाची पाहायला मिळते. 5 बॉल अजून शिल्लक अंतिम ओव्हर मधील. पुन्हा एकदा पाहतो आपण चेंडू सीमा रेषा पलीकडे गेट 1 बाय 1 फ्री. चेंडू सीमा रेषा पलीकडे 4 धावेसाठी लॉंग लेग बाउंड्री लाईन क्लिअर करणारा हा चेंडू 4 धावीचा अजून एकदा तडाखा पाहायला मिळतोय. तर 4 धावा मिळत आहे. या 4 धावींनी होते वाढ फलकावरती 4 अंकासोबत टोटल आकडेवारी जाऊन पोहोचले 67 या अंकावरती धावसंख्या. या 67 धावीसोबत झालेली वाढ पाहायला मिळते. येणारे पुढील 4 चेंडू जरी शिल्लक बाकी आहेत. प्रॉपर टायमिंग आणि या टायमिंग सोबत बॅक टू बॅक डेथ ओव्हर मध्ये चांगली धावसंख्या कलेक्ट करत असताना पाहतो आपण टीम गंगा म्हाळुंगी हा संघ पाहता आपण दुगाव स्पर्धेचे दुगाव संघाचे कॅप्टन क्लू सोमनाथ भाऊ जाधव यांचं देखील आगमन झालं असतं आपलं हार्दिक स्वागत या मुख्य मंचावरती. अजून एकदा पाहतो आपण या बॉलला मोठ्या पटक्यामध्ये कन्वर्ट केल्याचा प्रयत्न बॅट आणि बोलचा संपर्क नाही मोठाने. जीवनामध्ये संघर्ष या शब्दाला महत्व नाही तर संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला महत्व असतं आणि तो संघर्ष करतोय खरोखर रामा कारण पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा आलेले येणारे 3 बॉल या 3 बॉलवरती अजूनही 10 ते 12 धावसंख्या कशी येईल याच्यावरती बॅटिंग लाईन करावी लागेल.
इनसाइड आउट पाहता आपण डीप कव्हर मध्ये फिल्डर त्या ठिकाणी सिंगल घेण्याचा प्रयत्न ठेवला तर सिंगल घेतली जाते. दुसरी धाव देखील टापटीचा कॉल पाहायला मिळतो तर 2 धावा पूर्ण होत असताना या बॉलवरती 2 धावा येतील. अंपायरचा कॉल येतोय. 1 शॉट त्या ठिकाणी कॉल करताय पण 1 धाव घ्यायची आहे. 1 धावीसोबत वाढ होईल. 2 धावा तर घेतल्या परंतु 1 शॉटचा कॉल येतो सर अंपायरच्या वतीने पाहता आपण या बॉलवरती सिंगल मिळेल मात्र धावसंख्येत वाढ 1 धावेने 68. पहिली धाव तुम्ही विकेटवरून पळा तर तुम्हाला माफी असेल परंतु दुसरी धाव जर का तुम्ही विकेटवरून पळा तर तुम्हाला माफी नसेल. फलंदाज जो होता पाहत या बॉलवरती विकेट पडते आणि या विकेट सोबत पाहता आपण न्यू बॅटर मैदानात दाखल होईल. उरलेला 1 बॉल शिल्लक. धावसंख्या 68 या अंकावरती धावसंख्या थांबलेली पाहायला मिळते. कॅप्टन दाखल होत आहे मैदानात. डीके बॅटिंग मार्कवर नॉन स्ट्राईकला थांबतील तसेच पाहता आपण उरलेला 1 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी ओव्हर मधील 68 धावा डावफलकावरती टोटल आकडेवारी जाऊन पोहोचलेली. त्यासोबत पाहिली तर मैदानात चांगली धावसंख्या म्हणता येईल लढण्यासाठी. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. या पहिल्या इनिंग मध्ये 60 ते 70च्या गटामध्ये मोठं टार्गेट बनले तर नव्या बॉलवरती तुम्हाला चांगल्या पद्धतीने मैदानात डिपेंड करता येईल हा प्रयत्न ठेवला गेला टीम गंगा महाळुंगी संघाला. नायकवाडी संघाची आपण चर्चा जर केली तर बॅटिंग लाईन देखील मजबूत आहे कारण टॉप ऑर्डर मध्ये पॉवर हिटर्स आहेत. सिंगल घेण्याचा प्रयत्न ठेवला या बॉलवरती अजून एकदा विकेट पडते आणि या विकेट सोबत फलंदाज होत आहे बाद. 68 धावा दाफलकावरती 68 धावीसोबत 69 धावांचे ठेवलेलं टार्गेट पाहायला मिळेल. पहिल्या इनिंगचा खेळ होतोय समाप्त. लगेच दुसऱ्या इनिंगला सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल तर कुठे जाऊ नका. ऐकत राहा पाहत राहा श्री इव्हेंट लाईव्ह या चॅनलवरती. महंत पकडदास महाराज चषक गिरणारी 2025 चा हंगाम पाहता आपण सर्वांचे लाडके आदरणीय दीपक साहेबराव थेटे यांचा आज वाढदिवस आहे. आपणास या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आई तुळजा भवानी आपणास नेहमीच आनंद ठेवो आणि नेहमीच तुम्हाला चांगलं आरोग्य लाभेल ही तुळजा भवानीच्या मातेचं नक्कीच प्रार्थना करतो. तसेच पूर्ण कमिटीतर्फे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दीपक साहेबराव थेटे यांच्या वतीने पाहता आपण त्यांचा वाढदिवस तर आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा येत असताना सर्व कोर कमिटी गिरणारे चषक या स्पर्धेचे आयोजक आणि तसेच टेनिस क्रिकेटचे सर्व खेळाडू यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात होते. मैदानाच्या बाबतीत पाहता आपण सामना रंगलेला 69 धावींचे ठेवलेले टार्गेट पाहायला मिळतात आणि 69 धावीसोबत टीम गंगा महाळुंगी संघामधील चर्चा जर आपण केली तर मैदानात पहिल्या 2 ते 3 ओव्हर्समध्ये कमी धावा आल्या त्यानंतर चांगली पकड बनवली टीम गंगा महाळुंगी संघाचे बॅटर्स रामा आणि तसेच दत्तू या 2 फलंदाजांनी. मॅचला सुरुवात फिल्ड सजवली जाते. मैदानात टीम गंगा महाळुंगी संघाच्या वतीने बॅटिंग मार्क होते आपल्याला पाहायला मिळाले. टीम नायकवाडी बॅटर्स दाखल होत आहे मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे ज्येष्ठ आमचे श्रेष्ठ मिस्टर हेमंत मला कळत आहे की मॅचेस जोरदार होत आहे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा तसेच मित्र आमच्यासाठी पाहता पण मिस्टर हेमंत आम्हाला कळत आहे मैदानाच्या मध्ये मॅचेस टफ कॉम्पिटिशन होईल. चला बॅटर्स मैदानात उतरायचं आहे लगेच. सामना स्टार्ट होतोय. इतक्या पट्टीवरती पाहता आपण या मैदानाला नमन करून सलामी जोडी दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रप्रेषितांच्या चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताची कर्तव्य दक्ष भूमी इथे सितार उत्तमाची रामायणे घडावी ते पराक्रमाची. मैदानाच्या मध्ये पहिलाच सामना
जोरदार आपल्याला पाहायला मिळतोय. सलामी जोडी दाखल मैदानाच्या टीम नाईकवाडी संघाच्या वतीने पाहतो आपण एवन सलामी खिल्लारी जोडी नाईकवाडीचा टायगर पाहतो आपण योगेश नंबर 33 आणि तसेच पाहतो आपण एवन नुकमेक्का मैदानाच्या वतीने दत्तू ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल मैदानात दाखल होत असताना. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची दिली नदांनी समर्थता इथे बलिदानाची पहाड डोंगर सांगत इथे अजिंक्यता स्वराज्याची जगदंबेचा पालविते लढवय्याच्या सदाश्री रणपंदीची जात आमचे कोणम्मा भयभीत करी. सलामी जोडी पाहायला मिळेल मैदानात. सामना लगेच स्टार्ट होतोय. आयुष्य छान आहे रडतोयस काय वेड्या लढण्यात शान आहे काटेतही झुलती फुलांची कमान आहे उचलून घे हवं ते दुनिया एक दुकान आहे जगन निरतक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी हसावं लागतं सुखासाठी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा व्हायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. चंद आहे की वेळ आहे समजत नाही फक्त आणि फक्त क्रिकेट मैदानात जाऊया. सामन्याला सुरुवात. टीम गंगा महाळुंगी सिंग आपण 12 खेळाडू असेल तर कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्या. पाचला स्टार्ट पाहत आपण 69 धावींचं 68 धावींचं टोटल लक्ष ठेवलेलं आणि सामन्याला सुरुवात होत असताना पहिले षटक घेऊन येतोय राजू गोलंदाजी मार्कवर. सामना स्टार्ट होतोय. सामना करतोय समोर योगेश फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग मार्कवर. येणाऱ्या पहिल्या चोरी षटकामधील सामना स्टार्ट. लेट्स प्ले ऑन. होऊन जाऊ द्या मोठ्या डावक्या पट्टीवरती पहिला बॉल काउंट डाऊन उलटी गिनती सुरू. पहिल्या चेंडू सोबत सुरुवात. या बॉलला ऑन साईडला टोलवलंय चेंडू पाहत आपण फाईन लेग मध्ये पळतोय जोरदार पळत असताना एक धाव तर पूर्ण दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न चेंडू थांबणार नाही. पहिल्याच बॉलवरती चेंडू 60 सुटलेला बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळताय 4 धावा. या 4 धावांनी होते 12 धाव फलकावर. चार धावा आलेल्या पाहायला मिळतात. 4 अंकांनी झालेली वाढ. बॉलिंग मार्क होती ओव्हर नंबर 1 ची सुरुवात. राजू गोलंदाजी मार्क होते. आक्रमक गोलंदाज आहे नेहमी चांगली गोलंदाजी केली टीम गंगा महाळुंगी संघाच्या वतीने. पाहता पण भव्य दिव्य अशी स्पर्धा लाजवाब ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचा आणि सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आजच्या दिवसामधील सर्वत्र भगवा रंग आपल्याला पाहायला मिळतोय. भगव्या रंगाची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे घाबरू नको कोणाला तो पर माझ्या शिवबाचा वाघ आहे गरजतोय शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा चावा मारतोय अजून एकदा 4 धावा. या 4 धावीसोबत बॅक टू बॅक 2 चौकार येत आहे. 8 अंकवरती धावसंख्या जाऊन पोहोचेल. प्रॉपर टायमिंग वेट अँड वॉच पूर्णपणे ताकद टेक्निक चेंडू सीमारेच्या पलीकडे जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेमधून 4 धावीसाठी. पहिल्या षटकाची सुरुवात केली जाताना या पहिल्या षटकामध्येच देखील पाहतो आपण चांगल्या पद्धतीची धावसंख्या येत असताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर येणारा पुढील चेंडू पुन्हा एकदा ठेव पंखांवरती विश्वास घे भरारी जोकात उडत्या पाखरांना परतीची तर मनसावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी आणि त्याच दिशेने पाहतो आपण पळत असताना दोन्ही संघ खेपट्टीवरती येणारा पुढील बॉल षटकामध्ये अजून एकदा लेफ्ट गोलंदाज राजू गोलंदाजी मार्कवर ब्लॉक होल्डचा मारा सोबत ऑन साईडला डीप मिड विकेट मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर अजून एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहत आपण मानाचा कडक लांब सडक भगवा फडक मिळत आहे 4 धावा. हॅट्रिक चौकार पाहायला मिळतात आणि या हॅट्रिक चौकार सोबत जरूर वाढ झालेली पाहायला मिळेल. येणारे 3 चेंडूचा खेळ शिल्लक 2 फिल्डर व्ही शेप मध्ये आहेत. फील्ड मध्ये जेव्हा जेव्हा मोठी धावसंख्या येते तेव्हा तेव्हा लगेच बदल केला जातोय परंतु पाहता आपण जशाच तसे क्षेत्ररक्षण दाखल असताना आपल्याला पाहायला मिळतंय. लॉंग ऑफ स्टेजच्या दिशेमध्ये पाहतो आपण फिल्डर दत्तू आणि तसेच इकडे पाहतो आपण फिल्डर किरण वाईडिश लॉंग ऑन मध्ये काऊ कॉर्नर डाऊन द स्टंप खाली ठेवलेला बॉल मागे सुसाट एक्स्ट्रा धावा मिळतात. चेंडू सीमा रेषा पलीकडे जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावीसाठी तर 4 धावीसोबत झालेली वाढ अजून एकदा पाहायला मिळेल. 4 चौकार येते 22च्या माध्यमातून चौकार येतोय तर 4 धावा मिळतील 16 अंकावरती 22च्या स्वरूपात चेंडू मागे पळालेला लॉंग स्टॉपला चेंडू जाऊन पोहोचतोय तर मिळताय 4 16 अंकावरची धावसंख्या झालेली वाढ. येणारी पुढील 2 चेंडूचा खेळ शिल्लक उरलेला बाकी. मित्रांनो 22चा एक नवीन रूल अपडेट झाला आपल्या क्रिकेट खेळामध्ये. जेव्हा तुम्ही बॅटिंगची मुवमेंट कराल तेव्हाच तुम्हाला धावा मिळतील आणि तसेच जेव्हा बॅटिंगची तुम्ही मुवमेंट नाही केली आणि बॉल आपल्या अंगाला लागून स्पर्श झाला तर तुम्हाला लेग बायच्या धावा मिळणार नाहीत. हा अपडेट रूल आहे आणि तो रूल तुम्हाला माहिती हवा मैदानाच्या पाहता आपण या बॉलवरती जरूर पाहता पण बॅट आणि बॉलचा संपर्क असलेला निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळतोय. येणारा पुढील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. चर्चा होईल अजूनही नवा रूल सोबत आणि तसेच क्रिकेट या आणि इमानबद्दल खेळपट्टीवरती येणारा पुढील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक कुलेला बाकी पाहायला मिळतोय. ऑन साईडला अजून एकदा फाईन लेग दूरवरती आहे त्या ठिकाणी पाहता आपण फाईन लेग आणि लॉंग लेग या 2 बाउंड्री लाईनच्या मधोमध चेंडू सीमारेच्या पलीकडे जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावीसाठी. या 6 चेंडूवरती पाहता आपण 5 चौकार येतात आणि टोटल स्कोर जाऊन पोहोचतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाईकवाडी संघाची धावसंख्या बिनबाद 20 या अंकावरती धावसंख्या 20 धावा टोटल स्कोर जाऊन पोहोचतोय धावफलकावर. चांगली सुरुवात आणि या सुरुवातीस जरूर 20 धावा आलेल्या पाहायला मिळत आहे. 6 षटकांचा सामना तर या 6 ओव्हरमध्ये तुम्हाला
लवकरात लवकर मॅच कशी फिनिश करता येईल याच्यावरती प्रयत्न राहील टीम नायकवाडी संघाचा आणि तसेच पाहतो आपण मैदानात रोखण्याचा प्रयत्न धावा डिफेंड करायच्या त्यासाठी तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी तुमच्यामधील कौशल्य तुमच्यामधील गुणवत्ता तुमच्यामधील आत्मविश्वास मैदानात दाखवा लागेल. स्वप्न पूर्ण करायचं आहे. आत्मविश्वास उडला की स्वप्न तुटून जातात. निसर्ग बदलला की फुले सुकून जातात. यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती पाहिजे. इतिहासाच्या पानावर रेतीच्या मनावर विश्वासाच्या प्रमाणावर विजयसारखी तलवार चालून गेला. निद्राच्या तिरक्का हिंदुस्थान हालून गेला. स्वर्गात जाऊन ज्याला देवांनी जो झुकून मुजरा केला असा माझा शिव छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला. अजून एकदा 4 धावींचा तडाखा मिळताय 4 धावा. या 4 धावी सोबत होती वाढ 24 अंकावरती. प्रॉपर टायमिंग सोबत दत्ता देखील कमी नाही. मैदानात पाहता पण आक्रमक खेळाडू आहे अनुभव आहे आणि त्या अनुभवासोबत उतरतोय 4 धावीसाठी. अजून एकदा हा पटका पाहायला मिळतोय 4 धावींचा. 4 धावा आलेला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क होती. दुसरा बॉल षटकातील किरण राऊंड द विकेटचा मारा करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा महागडे षटक पाहिले त्यानंतर याही ओव्हरमध्ये पाहता पण सुरुवात 4 धावांनी केलेली तर झालेली वाढ 24 अंकावरती. बॉलिंग मार्क होती. सेकंड बॉल राऊंड द विकेट. अजून एकदा ऑन साइडला पुल करून खेळून काढले. बॉलला पाहता पण फिल्डर नाही त्या ठिकाणी. यावेळेस टमाटा मार्केट मध्ये पाहता पण चेंडू धडकी देतोय. मिळताय 4 धावा. किनारी गाव ओळख पाहता पण द किंग ऑफ टोमॅटो आणि याच ग्राउंड वरती पाहता पण सामना रंगलेला. 28 अंकावरती धावसंख्येत वाढ झालेली पाहायला मिळते. या 28 धावांनी पुढील चेंडूवरती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. अपेश करणारा गोलंदाज किरण 28 धावा दाफलकावरती जाऊन पोहोचतो. 28 धावीसोबत बॉलिंग मार्क होती. येणारा पुढील चेंडू षटकामधील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डर त्या ठिकाणी पाहतो पण राजूच्या हातामध्ये चेंडू जाऊन पोहोचतो. वाडीश शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जाऊन फील्ड केला गेलेला पाहायला मिळतंय. तर पाहिलं तर या बॉलवरती संपर्क केला तर येणारे पुढील चेंडू जुनी पाहायला मिळतील. किरण बॉलिंग मार्क होती तयार. पॉवर प्लेचं दुसरे षटक. पहिल्या 2 चेंडूवरती 2 बाउंड्रीज आणि त्यानंतर पाहता आपण या बॉलला चेंडूला उडवलंय हवेमध्ये आणि चेंडू सीमा रेषा पलीकडे जाईल का त्या ठिकाणी पाहता पण बाउंड्री लाईनच्या बाहेर. दत्ता मैदानात बरसतोय. येतोय 6 धावीचा हा तडाखा. 6 धावीसोबत होती वाढ. प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमा रेषा पलीकडे गेलेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळतोय 6 धावीसाठी. तरी 6 धावीसोबत झालेली वाढ पाहायला मिळेल. मागील बॉलवर पुढील चेंडू षटकातील अजून एकदा प्रॉपर टायमिंग झालं नाही. मिडॉनच्या दिशेमधून चेंडू लॉंग ऑन मध्ये पोहतोय. फिल्डर आहे खाली. 1 धाव केली जाते. पूर्ण 1 धावीसोबत होती वाढ. दाफलकावरती 1 धावेने मात्र पाहायला मिळेल 35 टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला दाफलकावर. जिंकण्यासाठी अजूनही पाहिजेत 34 धावा 25 बॉलमध्ये. हे उरलेले समीकरण पाहायला मिळते मैदानात. बॉलिंग टॅकवरती पुढील चेंडू षटकातील पुल करण्याचा प्रयत्न केलेला बॉल हलकासा बाउन्स झालेला पाहायला मिळेल. तर या बॉल सोबत अजून एकदा पाहता पण चेंडू जाऊन थांबलेला असं वाटतंय. 1 धाव पूर्ण केली झालेली 1 धावीसोबत थांबता या बॉलवरती पाहता पण सिंगल प्राप्त झालेली. प्रेक्षक वर्ग कळवायचं आम्हाला काय त्या ठिकाणी. प्रेक्षक वर्ग कळवताय की बॉन्ड लाईन गेलेली नाही त्या ठिकाणी. युट्यूबवर आपण चेक करून घ्या. पीस ऑपरेटर मिस्टर हेमंत चेक करताय. 2 मिनिटं थांबायचं मैदानात. बॉल थांबलेला आहे. 1 धाव येईल मात्र अंतिम बॉलवर. तिसरे पंच कळवतो आम्हाला की बॉल थांबलेला आहे. तर बॉल वरती 1 धाव मिळेल मात्र. या बॉलवरती सिंगल मिळते. सिंगल सोबत होती वाढ. 24 बॉलमध्ये पाहिजे जिंकण्यासाठी जुरी पाहता पण 33 धावीच उरलेलं पण आदरणीय महेंद्र बाबा थेटे यांचं आगमन झालेलं असतं. आपलं हार्दिक स्वागत. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुढील टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल जय मल्हार चषक 2025 हंगाम. याच मैदानावरती मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. पाहते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरे राम पाहावा. अतिथी देव भव ही भारताची दरा करतो आम्ही स्वागत. पाळतो आम्ही परंपरा. अशी स्पर्धा पाहतो आपण संस्कृतीला जपत परंपरेला पुढे घेऊन चालत चालणारी स्पर्धा आजचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतो. तर धावसंख्येत झालेली वाढ 36 धावा दाफलकावरती जाऊन पोहोचताय.
बॉलिंग ट्रॅकवरती येणारा पुढील बॉल षटकातील अजून एकदा पाहायला मिळतो. पहिला बॉल ओव्हरमधील तिसऱ्या षटकाची सुरुवात. 5 फिल्डर तिसऱ्या षटकाच्या बाहेर. डीप कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन तसेच पाहता पलीकडे लॉंग ऑफ पश्चिम फिल्डिंग सजवले सर पाहायला मिळते आपल्याला. मैदानात या बॉलवरती आक्रमकतेने खेळून काढण्याचा प्रयत्न. झेल टिपला जातोय. बिग विकेट गॉन. वायडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडू जाऊन पोहोचलेला पाहायला मिळाला आणि त्यासोबत या बॉलवरती झेल टिपला असताना फलंदाज होतोय बाद. विकेट नंबर 1. पहिला हादरा टीम नायकवाडी संघाला. 23 बॉलमध्ये 33 धावे जोडलेलं बाण. गोटेराम हा फलंदाज दाखल होतोय मैदानाच्या आधी. योगेश होतोय बाद. चांगला ठेवला, जोरदार फटका केला, परंतु याच सोबत पाहता पण झेल चांगली टिपली त्या ठिकाणी. अनुभवान अंदाज आणि सोबत बॉलला चांगल्या पद्धतीने फील्ड केलं. तर नवीन बॅटर मैदानात गोटेराम हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. मैदानात दाखल झालेला पाहायला मिळेल. सोबत येणारे 3 चेंडू आणि 33 धावीन सोडलेलं वाहन मैदानाच्या आधी. हे समीकरण नाही आणि या समीकरणासोबत पुढे जावं लागेल. बॉलिंग मार्क होती पुढील बॉल. सेकंड बॉल. राजू गोलंदाजी मार्कवरती. मॅच प्लेअर ते खेळ बदलतो. तुम्हाला तुमचं सामर्थ्य, तुमचा आत्मविश्वास दूर ठेवावा लागतो आणि लढावं लागतं मैदानाच्या आधी वेळोवेळी. पंखांवरती विश्वास घे. भरारी जोकात सागराच्या बेधुंद लाटांमध्ये कधी मागे तर कधी पुढे यायचं असतं. अरे नेहमीच काय जिंकायचं, कधी हारून सुद्धा जिंकायचं असतं. जिंकता जिंकता हरलो तरी चालेल, परंतु जिंकणाऱ्याला घाम फुटला पाहिजे. असे मॅच पाहायला मिळेल का? गोलंदाजी मार्क होती पुढील चेंडू षटकामधील दुसरा बॉल. आता पण बॉलिंग ट्रॅकवरती. तर धावसंख्या 36 या अंकावरती जाऊन थांबलेली बॉलिंग मार्क होती पुढील दुसरा चेंडू षटकामधील पडतोय. गोटेराम सामना करतोय समोर. डावखुऱ्याचा फलंदाज समोर बॅटिंग मार्कवरती. डावखुऱ्याचा फलंदाज नेहमीच घातक असतो. पांढऱ्या सापापेक्षा जास्त विसार असतो. नेहमीच डावखुऱ्याचे फलंदाज घातक ठरतात. कित्येकचदा आपण पाहिलंय. उदाहरण इंडिया वर्सेस न्यूझीलंड पाहिला पण लाजवाब खेळ झाला. रवींद्र जडेजा विनिंग स्ट्रोक आणि तसेच जरी इंडिया देश आपला भारत देश हारला असेल, जिंकला असेल, तरी सुद्धा पराभूत झालेल्या संघाची चर्चा होते, कारण फिल्डिंग एफर्ट चांगला दिलेला न्यूझीलंड संघाने. अजून एकदा पाहता आपण गोटेरामच्या बॅटमधून चौकार येतोय. कव्हरच्या दिशेमधून डीप कव्हरला बाउंड लाईनला फोडणारा हा चौकार. रिप्ले अक्षरमध्ये पाहायला मिळेल. श्री इव्हेंट लाईव्ह या चॅनलवरती पाहता आपण. या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नक्कीच तुम्हाला चॅनल हवं असेल तर मिस्टर सोमनाथजी जोरडे यांना लगेचच कॉन्टॅक्ट करा आपण, कारण त्यांनी चॅनलवरती ताबा मिळवलाय. त्यांच्यासोबत हा चॅनल पुढे जाईल अजूनही. माथुरी संघाचे कर्णधारांनी तसेच लाडची संघाचे कॅप्टन कुल आपण टॉससाठी या दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या ओव्हरनंतर टॉस होतोय. लाडची वर्सेस माथुरी या दोन संघामध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉससाठी यायचा आहे. टॉस का बॉस या बच्च्या समोर. यावेळेला रिव्हर्स टीट करण्याचा प्रयत्न. अगदी ज्या पद्धतीने आपण स्कूप शॉट खेळतोय त्याच पद्धतीने यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला. बॅट आणि बॉलचं प्रॉपर टायमिंग नाही. निर्धाव बॉल जमा झालेला पाहायला मिळणार. 3 बॉल शिल्लक. 40 धावा दाफलकावर. या 40 धावीसोबत झालेली वाढ पाहायला मिळते. येणारे पुढील चेंडू जुनी 21 बॉलमध्ये 29 धावी जोडलेलं भान पाहायला मिळतंय. स्वीकार कर संकटांचा, लढून त्याच्यावरती मात कर. सोड पराजयाची चिंता, तू जिंकायची बात कर. चेंडू सीमा रेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 4 धावा येतात. 4 धावी होते वाढ दाफलकावरती. प्रॉपर टायमिंग सोबत हा चेंडू गेलेला पाहायला मिळतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावींसाठी 44 अंकावरती स्कोर बोर्ड जाऊन वाढलेला पाहायला मिळते. 2 बॉल ओव्हरमधील शिल्लक बाकी आहेत. 44 धावा दाफलकावरती जाऊन जोडलेला प्रॉपर टायमिंग पाहतो आपण. अजून एकदा गोटेरामच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा येत आहे. अजूनही मिडल ऑर्डर मध्ये चांगली बॅटिंग आहे टीम नायकवाडी संघाकडे. टॉप ऑर्डर मध्ये लेप खेळाडू पाहतो आपण मैदानात चांगल्या परीने खेळतात आणि त्यासोबत पाहतो आपण येणारे पुढील चेंडू शिल्लक उरलेली. ऑन साईडला टोलण्याचा प्रयत्न. इट्स वाईड. लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर चेंडू पडतोय, तर वाईड सोबत 1 धाव पाडील दाफलकावरती. 45 या अंकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेले सर पाहायला मिळत आहे. टायमिंग जरूर झालं नाही या बॉलला. वाईडच्या दिशेमधून गेलेला बॉल लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर खेळाडू कक्षा बाहेर मागील बॉल पाहिला. रिव्हर्ससाठी अजून एकदा माथुरी संघाची कॅप्टन आपण टॉस केला जातो लगेचच्या ओव्हरनंतर. प्रॉपर टायमिंग झालं नाही पाहिलं तर उरलेला 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या जिंकण्यासाठी अजूनही पाहिजे 24-19 बॉलमध्ये उरलेलं आव्हान पाहायला मिळते. पुढील मॅच लाडची वर्सेस माथुरी या दोन संघामध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 19 बॉलमध्ये 24 धावींचं सोडलेलं आव्हान. बॉलिंग मार्क होते पुढील बॉल. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक उरलेला बाकी असताना बॉल हवेमध्ये फ्लाय झालाय. फिल्डर खाली येतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय आणि कुठल्याही प्रकारची मिस्टेक नाही त्या ठिकाणी, तर झेल टिपला जाईल. ओव्हर नंबर 3 होतोय समाप्त. 3 षटकानंतर धावसंख्या थांबलेले दाफलकावरती 45 अंकावर. अजूनही 18 बॉलमध्ये 24 धावींचं उरलेलं आव्हान आपल्याला पाहायला मिळतं. पुढील सामन्याचा टॉस होते. टॉससाठी या माथुरी वर्सेस लाडची या दोन संघांमध्ये नाणेफेकी होती.
आदरणीय महेंद्र बाबा थेटे यांना विनंती आहे की आपण आपले शुभ हस्ते नाणेफेकी करायचे आहे. आपले शुभ हस्ते नाणेफेकी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. टॉससाठी आपण महेंद्र बाबा थेटे यांचे शुभ हस्ते नाणेफेकी होत असताना पाहायला मिळते. टॉस केलं जात असताना पाहतो आपण टॉस का बॉस या मंचावरती लाडची वर्सेस आपल्याला पाहायला मिळेल मातोरी या दोन संघामध्ये पुढील मॅच काहीच वेळात सुरू होईल. 6 ओव्हर मॅच राहील. 2 ओव्हर सर्कल नवीन बॉल पाहायला मिळतील. आणि तसेच पाहतो आपण टॉस खेळत असताना त्यांच्यासोबत स्पर्धेचे ऑर्गनायझर आदरणीय किरण थेटे जॉईंट होत आहे टॉस का बॉसला. तर टॉस केला जातो टॉस का बॉस या मंचावर. वळी या मॅचकडे मैदानात सामना पाहायला मिळतोय सुरू असताना 24 धावांची आवश्यकता 18 बॉलमध्ये. किरण बॉलिंग मार्क होती दाखल झालेला. पहिला बॉल या ओव्हर मधील पाहायला मिळतोय. टॉस जिंकलाय लाडची संघाने आणि फिल्डिंगचं डिसिजन घेतलंय. पहिला बॉल अपील करताय पंचांकडे आणि त्यासोबत पंच तटस्थ आहेत. कुठल्या प्रकारची धावसंख्या नाही या बॉलवरती निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन पोहोचतो आणि त्यासोबत या बॉलवरती पाहतोय कुठल्या प्रकारची धावसंख्या असताना मैदानाच्या गोलंदाजी मार्क होते. पुढील 17 चेंडू आणि 24 धावी सोडलेलं आव्हान हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं मैदानात जिंकण्यासाठी. फुल किंवा फुलाची पाकळी विश्वास ठेवावा लागेल. अजूनही स्वतःच्या बॅटिंग लाईनवरती गोलंदाजीवरती धावा डिपेंड करायच्या आहेत. 17 बॉलमध्ये 24 त्यासाठी गोलंदाजी चांगली करावी लागेल. त्या ठिकाणी पाहतो आपण अजून एकदा चेंडू पाहतोय बॅक पॉइंट मध्ये डीपला चेंडू जाऊन फील्ड केलेलं तरी सिंगल प्राप्त केली जाईल. सिंगल सोबत होईल. पाडता फलकावरती एका धावेने स्ट्राईक रोटेट होत आहे. बॅटर मैदानात दाखल झालेला पाहायला मिळतोय. दुसऱ्या दिशेमध्ये पाहिजे तर दत्ता आणि तसेच किरण हे साजेदारी आपल्याला पाहायला मिळेल. फील्डमध्ये बदलाव राहील कारण लेफ्ट हँडर बॅटर समोर आहे तर फील्डमध्ये चेंज करावाच लागेल तुम्हाला. जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज करेल ती गोष्ट तुम्हाला चेंज सुद्धा करेल. तुटायचं नसेल तर किती बनायचं आहे याच्यावरती विश्वास हवा. विश्वास पर दुनिया कायम. 46 धावा फलकावरती 16 बॉल मध्ये 23 धावे सोडलेलं आव्हान. या 23 धावा हवं असताना पाहतो आपण मैदानाच्या आधी येणारे पुढील 4 चेंडू महत्वाचे दोन्ही संघासाठी. मॅच किंवा वळण गेली मॅच किंवा बद्दल आपण सांगू शकणार नाही कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये भविष्यवाणी केली जात नाही. अपील अजून एकदा पंचांकडे केली जाते. पंच कळता की बॉल कुठे लागलाय आणि त्यासोबत यापुढे पाहता आपण कुठल्या प्रकारचा संपर्क नाही मोठ्याने तर या बॉलवरती कुठल्या प्रकारची धावसंख्या जोडली जाणार नाही. वारंवार अशी गोलंदाजी करावी लागेल. लॉंग टर्म प्लॅनिंग अँड कंटिन्युअस कमिटमेंट. छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य आहे आवडलं तर घर घेऊन जा मित्रांनो. जर या जगात देशाला मार्ग असेल तर स्वतः निर्माण करेल आणि मार्ग नसेल तर स्वतः तयार करेल. हे वाक्य नेहमीच आम्हाला प्रेरणा देतं. या पट्टीवरती येणारा पुढील चेंडू षटकामधील अजून एकदा 46 धावा दापलकावरती 15 बॉल मध्ये 23 धावे जोडलेला वानख्या पट्टीवरती येणारा पुढील बॉल. मोठ्या पटक्याला टोलवण्याचा प्रयत्न कावळा उडाला फांदी उडाली. बघतोयस काय तुझी दांडी 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 उडाली. दांडी गुलत असताना पाहता आपण यष्टांचा वेध घेणारा हा बॉल. फलंदाज किरण या खेळाडूचं फर्निचर डिस्ट्रॉय. 14 बॉल आणि जिंकण्यासाठी पाहतो आपण आमच्यासोबत आम्हाला जोडले जात आहे कॉम्बॉक्स मध्ये आदरणीय राकेश जालटे. नक्कीच पुढील मॅच मध्ये त्यांचा आवाज देखील आपल्याला पाहायला मिळेल. 14 बॉल मध्ये 23 धावे जोडलेलं वाहन पाहायला मिळतंय. तर पाहायला मिळतो मैदानात नवीन बॅटर दाखल झाले तसेच जिंकण्यासाठी अजूनही 13 बॉल मध्ये उठलेलं वाहन मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतंय. सेहेचाळीस धावा दाफलकावरती एकूण 70 धावेचं टार्गेट. या टार्गेटला चेस करण्यासाठी पाहतो आपण अजूनही प्रयत्न चांगली करावी लागतील मैदानाच्या आतमध्ये. जिंकण्यासाठी 15 बॉल आणि 23 धावा. माफ करा मैदानात आता पण 14 चेंडू मध्ये 23 धावे जोडलेलं वाहन पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅकवरती. हरीश बॉलिंग ट्रॅक बॅटिंग मार्क मध्ये पाहायला मिळेल.
स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न बाट आणि बॉलचा संपर्क नाही. मोठ्याने मॅच बदलते, खेळ बदलतो मैदानात. अशा पद्धतीने तुम्हाला थांबावं लागतं. प्रॉपर टायमिंग नाही या बॉलवरती, तर निर्धाव चेंडूचा बसलेला पाहायला मिळतो. कुठल्या प्रकारचा संपर्क नसताना येणाऱ्या पुढील चेंडू षटकातील किरण चांगलं षटक म्हणता येईल. आणि चांगल्या षटकामध्ये पाहता आपण अचूक कामगिरी, तुमच्या अचूक कामगिरीवरती तुम्हाला यश निश्चित करता येतं मैदानाच्या आतमध्ये. स्वतःवरती विश्वास, विश्वास हा जीवनाचा कळस आहे. जीवनाच्या वाटेवर वाट शोधतोय, या खेळाच्या रेशीम बांध्यातून हरलेल्या स्वप्नांना शोधतोय. राऊंड द विकेट, स्क्वेअर कट फिल्डर आहे त्या ठिकाणी पाहतो आपण. कव्हर पॉइंट मध्ये एक धाव प्राप्त केली जाते. कदावी सोबत होते बाट धाव फलकावरती. एक अंकाने या बॉलवरती पाहता आपण सिंगल मध्ये कन्वर्ट करताय. ओव्हर नंबर 4 होतोय समाप्त. 4 षटकाचा खेळ संपलेला आणि या 4 ओव्हर नंतर पाहता आपण धावसंख्या धाव फलकावरती 47 अंकावरती. 12 बॉल आणि 22 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत नायकवाडी संघाला. 12 बॉलमध्ये 22 धावी सोडलेलं पान. प्रत्युत्तर 11 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. स्वप्न नाही, रात्र बदलते, दिवा नाही, वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवावी. नसीब बदलणं बदलतो, वेळ नक्की बदलते. आयुष्य म्हणणं नशिबाचा भाग आहे, मृत्यूने काळाचा भाग आहे, परंतु लोकांच्या मनामध्ये 365 वर्ष जिवंत राहणं हा एक कर्माचा भाग आहे. पट्टीवरती पाहता आपण 12 बॉल आणि 22 धावी सोडलेलं पान जिंकण्यासाठी अवसर आपल्याला पाहायला मिळतंय. सामना जोरदार होतोय मैदानाच्या आतमध्ये. तो ऐकत असता जयघोषाचे नारे, या कालगतीचे कधीच नको विसरू वारे. अचूक चेंडू तो पटकार काळांचा डोंगर आहे धावांचा. निरंतर निरंतर राहील आठवणीतल्या कणाकणाला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जीवन म्हणजे क्रिकेट राजा. दुःखामध्ये डोळ्यातून धारण नका, संकोची जगण्याला सार मानू नका. शपथ आहे छत्रपती शिवाजी महाराजांची, आयुष्यामध्ये कधी हार मानू नका. 12 बॉल आणि 22 धावा, प्रत्युत्तर 11 जिंकण्यासाठी पाहिजेत. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात करतो. गोलंदाजी बारकोती पाहता पण यावेळेस गोलंदाज दाखल झालेला पाहायला मिळेल हनुमंत बजरंग. बॉलिंग टॅकवरती पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 20 पाहायला मिळेल. 5 सुरुवात केली जाते गोलंदाजी मार्कवर. येणारे 12 बॉल आणि 22 धावी चोरलेलं पान. पहिला बॉल षटकामधील पडतोय. जाऊया मॅचकडे. बजरंग बॉलिंग मार्क होती. पूर्णपणे जबाबदारी घेऊन लढतोय मैदानाच्या आतमध्ये. जबाबदारी कशाला म्हणतात, जेव्हा तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात महाराज आधी लग्न कोंडण्याचं मग माझ्या रायबाचा, याला म्हणतात जबाबदारी. ती जबाबदारी घेऊन येतो गोलंदाजी मार्क होती पाहायला मिळाली यावेळेस बजरंग. ओव्हर नंबर 5 ची सुरुवात. पहिला बॉल षटकातील. जाऊया पहिल्या चेंडूकडे. आजचा दिवस आपण पाहिलं तर नक्कीच शिव छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस. मित्रांनो, तुम्ही भरपूर सारे पिक्चर्स मूवीज बघितले असतील, परंतु तुम्ही पुष्पराज ऐवजी छावा चित्रपट बघा एकदा. अंगाला शहार येतो. आमच्या सुद्धा अंगाला शहार आलेला. तर नक्कीच आजचा बलिदान दिवस शिव शंभूराजे छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. आणि नक्कीच छावा चित्रपट बघा असं मी माझ्या मते तुम्हाला आव्हान करतो मैदानात. आणि सांगतो की चित्रपट बघितल्यानंतर अंगाला काटा देखील येतो, कारण अतिशय सुंदर चित्रपट आहे. या पट्टीवरती पुढील चेंडू षटकामधील प्रीती जरूर चांगलं राहिले. स्कोअर कट खेळण्याचा चेंडू कडा घेतो आणि थर्डमॅनच्या दिशेमध्ये पळतो. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव केल्याचा प्रयत्न राहील का, परंतु चेंडू थांबणार नाही. या बॉलवरती 4 धावा. या 4 धावांनी होती 8 धाव फलकावरती. प्रॉपर टायमिंग सोबत चेंडू सीमारेच्या पलीकडे गेलेला पाहायला मिळतो. स्क्वेअर कटची तयारी ठेवलेली, परंतु थर्डमॅनच्या दिशेमध्ये चेंडू अँगल घेत असताना पळतो. त्या ठिकाणी पाहता पण रिफ्लेक्शन मध्ये अजून एकदा हा चौकार. तर समीकरण बदलतंय. पाहता पण 10 चेंडूचा खेळ शिल्लक उरलेला बाकी. आणि जिंकण्यासाठी जुनी पाहतर मैदानात धावा खरोखर राहत आहेत. व्यक्त केल्या जातील. प्रत्युत्तर 10 धावा ते 11 धावा जोडणं गरजेचं राहील. बॉलिंग ट्रॅकवरती येणारे पुढील 4 चेंडू शिल्लक बाकी. 51 धावा धाफलकावरती नोंद झालेली पाहायला मिळते. या 51 धावीसोबत बजरंग गोलंदाजी बारकोती येणारा पुढील बॉल षटकातील. पुन्हा एकदा पाहतो आपण यावेळेस फ्लाय स्लिपच्या डोक्यावरील 1 बाउन्स, डबल बाउन्स चेंडू पळतोय स्क्वेअर थर्ड मॅन मध्ये. अजून एकदा पाहतो आपण त्या ठिकाणी चेंडू 1 नाही 2 नाही 3 फिल्डर चेंडूला फील्ड करताय. तर धावसंख्येत वाढ 3 धावांनी पाहायला मिळते. या 3 धावा येत्या पंच देखील खेळत्या. 3 धावा येत असताना 9 बॉल आणि 15 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. नायकवाडी संघाला 9 बॉल मध्ये 15 धावांनी सोडलेले उव्हान. समीकरण तर जोरदार आहे. मैदानात जिंकेल कोणीच मात्र काही सांगू शकणार नाही, परंतु मैदानात लढत तर चांगली बनेल असं वाटतंय मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट या खेळामध्ये कधी मागे तर कधी पुढे जायचं असतं. एक पाऊल मागे एक पाऊल पुढे. पाय उडणाऱ्याचे पाय धरा. राग कोणादी स्वप्न सिद्ध करा. गरुड झेप उंच गगनापर्यंत आहे आणि सरड्याचे झेप मात्र कुंपणापर्यंत आहे. झेप कशी घ्यायची, तुम्हाला पंख आहेत त्या पंखानं फोडावं लागेल. पट्टीवरती 9 बॉल आणि 15 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. उडलेलं आव्हान पाहायला मिळतं मैदानात. 3 चेंडू महत्वाचे ठरतील दोन्ही संघाला.
तर 9 चेंडूमध्ये 15 धावा. करूया मरू इकडे आड तिकडे विहीर पाहतो आपण हा सामना. क्रिकेट नाही खेळ भातुकलीचा, क्रिकेट म्हणजे ऊन वनवा जाळ जाणं, स्वतः जंगल होऊन जळत राहणं, प्रेम कर बिल्लासारख्या बाणावरती कोचलेले, या मातीतून उगून मेघांपर्यंत पोचलेलं, या मातीत ग जमलो किती होणार गा माती, कापडाच्या दिव्यामध्ये किती पेटणार गा ज्योती, उजाळल्या वाती सोनियाच्या ताटी. ओहो लाजवा पटका बॉलला भिरकावून दिलंय, सीमा रेषा पार पार पार, लगातार सिक्सर. 6 धावे सोबत होते बाळ दापलकावरती पाहता पण या बॉलला उलकी दिली चांगल्या पद्धतीने, टायमिंग टेक्निक आणि ताकद. 8 बॉल आणि 9 धावा. उडलेलं वाहन 8 बॉल मध्ये पाहिजे तर 9 धावा. हे समीकरण उरलं तर मैदानात 2 चेंडूचा सामना अजूनही शिल्लक उरलेला पाहायला मिळतोय. तरी पुढील चेंडू षटकामधील अजून एकदा पाहता पण या बॉलला मोठ्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या मागे चेंडू जाऊन थांबतो. या बॉलवरती कुठल्याही प्रकारची धावसंख्या नाही. 7 बॉल आणि 9 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत किंवा लुटलं याची खंत झालेली आहे, त्याच पद्धतीने मैदानाच्या अगदी दत्ता त्याच पद्धतीने कार्य करतोय कपट्टीवरती. सिंगल घेण्याचा प्रयत्न राहील सोबत पाहतो आपण या बॉलला कुठल्याही प्रकारची धावसंख्या नाही. सामना अजूनही रंगामध्ये 6 बॉल आणि 9 धावा. करो या मरो हा सामना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. सेंडी तुटो किंवा पारंबी, फुल किंवा फुलाची पाकळी, ज्याचा ससा तोच असेल पारदी. सस्य कासवाची रेस तर आहे, परंतु कासवाच्या का गतीनं होईना थोडी थोडी रोज प्रगती करत चला. खूप ससे येतील आडवे, त्या सस्यांना हरवण्याची जिद्द ठेवा. जिद्द मनाची ताकद, पायांचे खेळ, मातीचा नाद क्रिकेटचा. 6 बॉल मध्ये 9 धावींचं उरलेलं वाण, हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते मैदानात. आदरणीय सोमनाथ भाऊ जाधव यांचं देखील पुन्हा एकदा स्वागत. कोर कमिटीच्या वतीने पाहता आपण या स्पर्धेमध्ये आपण आलात, आपलं हार्दिक असं स्वागत. कुणाचं येणं हे येणं नाही तर कुणाच्या तरी काळजावरती सुंदर कोरलेलं लेणं आहे, अशी आपली स्पर्धा पाहता आपण. आजच्या दिवसातील पहिला सामना जोरदार, 6 बॉल मध्ये 9 धावी जोडलेला बाण, हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते मैदानात. जिंकेल कोण, जीतने वालों को सलाम, हारने वालों को पैगाम, जो जीता वो सिकंदर, जो हारा वो घर के अंदर. हर सर जहाँ झुक जाओ मंदिर होता है, हर नदी जहाँ समा जाओ वो समंदर होता है. जीवन जीवन के कर्मभूमि पर जंग तो बेमिसाल है, लेकिन हर जंग जीतने वाला सिकंदर होता है. फैसला जो भी हो मंजूर होना चाहिए, इश्क व जंग भरपूर होनी चाहिए. कट चुकी सारी उम्र पत्थर तोड़ने में, लेकिन इन हाथों में अब कोहिनूर होना चाहिए. 6 बॉल मध्ये 9 धावा. बॉलिंग मार्क होती कृष्णा. ओव्हर नंबर पाहता पर मैदानात 6 ला सुरुवात करतोय. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल 2 संघामध्ये, माथुरी वर्सेस लाडची. या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय लाडची संघाने, क्षेत्ररक्षण निवडलंय. 6 बॉल मध्ये 9 धावींचं वाहन. पहिल्या चेंडू षटकामधील 7व्या पहिल्या चेंडूकडे मागील ओव्हरमध्ये देखील चांगली धावसंख्या आली तर पाहता पर मैदानात चिकाटीचा हा सामना. कला कौशल्य सानिध्य चिकाटी धाडस कसब दाखवण्या गेले गोलंदाजी मार्ग होती पाहता पर पहिला चेंडू यावेळेस सिंगल. स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते. आशा ठेवा जिंकण्याची खेळपट्टीवरती वेळ बदलेल, नसीब बदलेल खेळपट्टीवरती पाहता पण अजूनही 5 बॉल आणि 8 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. हे समीकरण उरलं असतं मैदानात. प्रॉपर टायमिंग मागील ओव्हरमध्ये पाहिलं होतं आपण, सोबत या ओव्हरमध्ये देखील 5 बॉल मध्ये 8 धावा कशा जोडायच्या आहेत याच्यावरती प्रयत्न चांगला राहील. वाईडच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. लेग कटरचा वापर करण्याचा प्रयत्न केलेला, परंतु बॉल जास्तच फिंगर रोल होते त्या ठिकाणी पाहता पण या बॉलवरती वाईड मिळेल एक्स्ट्रा बाहेर खेळाडू कक्षाच्या, तर मिळेल वाईड. एका धावेने होईल वाढ दाफलकावरती. 5 चेंडू जुने शिल्लक आहेत, 7 धावींचं उडलेलं वाढ पाहायला मिळते मैदानात. जिंकेल कोण याच्यावरती पाहता पण अंतिम 4ची ही रेस लागलेली मैदानाच्या आतमध्ये. प्रॉपर टायमिंग नाही. अजून एकदा पहिली धाव फास्ट टाइम मिड विकेटला चेंडू पळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती केला सर पाहता पण या बॉलवरती दुसरी धाव घेतली जाईल का? जी हा घेतली जाते तर 2 धावा येत आहे आणि या 2 धावीसोबत होते पार दाफलकावरती दुरुकारी. प्रॉपर टायमिंग तर नाही, परंतु 2 धावा घेतले असताना 4 बॉल आणि 5 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. उडलेलं हे बाह्य मैदानात सामना चुरशीची लढाई मैदानाच्या आतमध्ये. करूया मरो सामना इकडे तर तिकडे, दोन्ही दिशांमधून जिभेवरती साखर, डोक्यावरती बर्फ आणि रंगतदार मॅच. सामना कसा असावा, स्पर्धा कशी असावी, स्पर्धा जोरदार असावी आणि ही स्पर्धा पाहता पण जोरदार स्पर्धेमध्ये जोरदार
कॉम्पिटिशन याला म्हणतात क्रिकेटचं कसा पट्टीवरती येणार पुढील 4 चेंडूचा खेळ आणि 5 धावांचं समीकरण बॉल लाहूर यावेळेस पाहता आपण फेकून दिलं हुलकी देत असताना चेंडू सीमा रेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर लाजवाब स्ट्रोक सामना संपतोय मैदानाच्या आतमध्ये यावेळेस चांगल्या पद्धतीचा फटका आणि या फटक्यासोबत सामना जिंकलेला पाहायला मिळतो मैदानात टीम नाईकवाडी वॉन द मॅच अंपायर्स आपण चेंडू घ्यायचे आहेत आपल्या हातामध्ये बॉल ठेवायचे आहेत आपल्याकडे मॅच जिंकलेली पाहायला मिळते टीम नाईकवाडी संघाने अंतिम 4 मध्ये प्रवेश दाखल केलाय अभिनंदन टीम नाईकवाडी पराभूत झालेल्या संघाने देखील चांगलं आपल्या खेळाला प्रेझेंट केलं टीम गंगा म्हाळुंगे आपलं देखील स्वागत आणि पुढील वाटचाली शुभेच्छा चला पुढील मॅच लगेच फिल्ड सजवायच्या मैदानाच्या आतमध्ये पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल माथुरी वर्सेस लाडसी या 2 संघांमध्ये सामना राहील तर या पण मैदानात लगेच फील्ड सजवायची आहे